भेंडी 7व्या पानापासून बरोबर सुरुवात केला नाही धरायला. मला भेंडी धरते पण गावठी नाही धरली, बाजारी धरली. पाच मगा संपल्यात म्हणून नशीब आपण हात वगैरे लावू शकतोय, नाहीतर 5 मगा असतं तर मग कळ्यानंच झालं असतं. सर्व गळ फिरला आहे बघा असं वाजायला. मग हवा आली की असं वाजत बसतं टिंग टिंग. भेंडे लावले आपण, काकडी लावलेली आहे, त्याच्यानंतर अजून काय वाल लावलेले. त्याच्यामध्ये जवला सुकाट वगैरे टाकून मस्तपैकी बनवायची, भारी लागते. घरावरती चढली आणि सगळं बाबा खाऊन गेली, काय बोलणार सांगा. नमस्कार मंडळी, मी रेशिका शेंदुरकर पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. तर कसे आहात मंडळी? ठीक आहात ना? ठीकच राहायला पाहिजे, मजेत राहायला पाहिजे. तर आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार आणि आपली पण आज जरा सुट्टी होती. तर म्हटलं बघूया, म्हटलं घराच्या आजूबाजूला आपण फिरून काय काय आहे, काय काय कितपत व्यवस्थित झालं आहे, कारण आपल्याला टाईम नाही भेटत त्यामुळे. तर हे बघा आपण नाचना लावलेला होता, खूप छान प्रकारे मस्तपैकी झाला आहे बघा. मम्मी इकडे बेनते आहे, हा बांध मम्मीने काढला पूर्ण तिथपासून. जरा स्वच्छता राहायला पाहिजे घराच्या बाजूला म्हणून मम्मी साफसफाई करते बघा. हे पूर्ण इकडे आपला वाडा आहे, तुम्हाला माहिती असेल. तर तिकडे पण आपण पूर्ण एकदम साफ करून ठेवलेला आहे. हा आपला नाचना, आपण व्हिडिओ बनवलेली होती नाचना लावता वेलची, तर आहे इकडे पण आहे बघा, मस्तपैकी झालं आहे. याच्यामध्ये पण मध्ये मध्ये गवत होतं, ते मम्मीने सगळं काढून टाकलेलं आहे. आणि ते भात बघा एक नंबर कसं झालं आहे बघा. वारा आला की काय हालत आहे बघा, एकदम भारी लाटेसारखं. भारी वाटतं एकदम. तर विशेषतः असं आहे, सर्व काही म्हणजे लावलेलं होतं आपण ते बऱ्यापैकी मस्तपैकी झालेलं आहे सर्व. आता जाऊया आणि आपण थोडी आली बघूया. आली लावलेली होती, तर बघूया काय काय धरलं आहे का त्याच्यावरती. शायद पाऊस पण येण्याची शक्यता आहे. पाऊस भरला आहे आणि शायद आलाच वाटतं. होय, त्या बाजूने येतो आहे पाऊस. त्याच्या अगोदर बघूया, इथे पण एक आपण आलं लावून ठेवलेलं आहे, पण नाही त्याला फक्त फुलं येतात ती बघा, छोटी 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 फुलं आहेत बघा. इकडे फुलं आहेत, तिकडे फुलं आहेत. अजून धरलेला तरी नाही याच्यावरती, नाही अजून तरी नाही. हे याच्यावरती काहीच नाही आपल्याला. ही वेळ कशाने मरायला आली, ही वेळ कशाने ते मरायला आली काय माहिती. शाळेत मी इकडे औषध वगैरे मारलं होतं, जे आपण गवतावरती मारतो नाही का, मारायला गवत पूर्ण मारायला. हे बघा हे थोडं थोडं आत्ता थोडं थोडं असं मारायला लागलं आहे, कारण लेट मारायचं मी औषध घेऊन आलो होतो. ते शाळेत उडालं काय माहिती, शाळेत असंच मला पण वाटायला लागलं आहे. कारण इकडे गवत होतं खालच्या बाजूला, तेव्हा मी मारलं होतं थोडंसं, पण नाही तर मारतो तर खाली मारायला पाहिजे होतं ना, आणि वेळ तर वरपर्यंत मारायला लागले. काय माहिती कशाने झालं आहे ते. तर चला पाठीमागे जाऊया, पाठीमागे आपण बघूया काय काय लावून ठेवलेलं आहे ते. पाठीमागे पण आपण थोडीफार आली केलेली आहेत. इकडे पण मारलेलं होतं औषध, पण एवढं असं नाही इफेक्ट काय पडला असं वाटायला लागलं आहे. तरी पण थोडं मारत आहे, कारण हे आहे ते स्ट्रॉंग आहे, झाडं सगळी स्ट्रॉंग आहेत, त्याच्यामुळे शायद नाही मरत आहेत वाटतं. गवत असतं तर लगेच खाक झालं असतं, कारण लास्ट टाईम पण मी एकदा मारलं होतं. हे बघा ही मिरच्या तुम्हाला माहिती आहे का, हे ॲक्च्युली खायची ही औषधी मिरची आहे. ते ही बघा मिरच्या कशी धरतात, खालच्या बाजूला धरतात ना, पण ह्यांचं तोंड नेहमी वरच्या बाजूला असतं बघा. आणि एवढ्या तिखट असतात ना, जबरदस्त. आणि ही ॲक्च्युली मिरच्याची झाडं आहे ना, ते औषधी आहे म्हणून आपण ते ठेवून दिलेलं आहे. इकडे हे बघा, इकडे मी औषध मारलं होतं ते हे बघा पूर्ण एकदम खाकवून गेलं गवत, पूर्ण झालं, पूर्ण म्हणजे पूर्ण संपलं. इकडे आपण थोडासा भाजीपाला केलेला आहे. चला मग तिकडे आपण जाऊन बघूया काय काय कितपत झाडांना काय काय लागलं. आपल्या वेळ वगैरे आपण लावले होते, काकड्याचे लावले होते, दोडक्याचे लावले होते, भेंडे पण आपण लावले होते. तर बघूया त्याच्यावरती पण कितपत काय आहे, धरला आहे का, ते सर्व काय बघून घेऊया. वांग्याची रोपं झालेत मोठी, कारण लास्ट टाईम लावताना आपण केवढी एवढी छोटीशी रोपं होती. आता जरा बऱ्यापैकी झालेत आपली, गणपतीपर्यंत धरतील वाटतं शाळेत. आरोईला खायला भेटतील गावठी वांगी. इकडे आहेत भेंडे, भेंडे पण अजून नाही,
चिबडूची वेल बघा कुठे कुठे जायला लागली ती. हे बघा भेंड्यांना अजून फुलं वगैरे नाही येत आहेत. नाही अजून तरी नाही आहे. असं म्हणतात भेंड्याला 7 पानं आल्याच्या नंतर भेंडा धरायला सुरुवात होतो. याला किती पानं आहेत बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 पान झाली तरी पण भेंडा काय धरत नाही. वाळ आपण लावून ठेवलेत. वाळ भेंडे खूप लावले ते बघा भारी. आणि भेंडे 2 प्रकारचे आहेत. हे आहेत हे गावठी आहेत. हे बघा ही भेंडी सगळी गावठी आहे. ही बाजारी. आणि बाजारी भेंडे ॲक्च्युअलमध्ये धरलेत. हे बघा बाजारी भेंडी धरायला लागले. आणि बाजारी भेंडीची पानं मोजूया किती आहेत. 1 2 3 4 5 6 बरोबर. ही भेंडी 7व्या पानापासून बरोबर सुरुवात केला नाही धरायला ह्या भेंडीने. जे आहे ते बरोबर आहे. शास्त्र पहिल्यापासून चालत आलेलं आहे ते. 7व्या पानाला भेंडी धरते पण गावठी नाही धरली, बाजारी धरली. आता काय माहिती. इकडे पण आपण हे बघा ही पण आहे. ही आपली गावठी भेंडी आहेत. भेंडे खूप लावून ठेवलेले आहेत कारण भेंड्याची भाजी आपली खूप फेवरेट आहे. त्याच्यामुळे भेंडे आपण भरपूर लावून ठेवलेले आहेत. इकडे काकडीचा वेल आहे. काकडीला फुलं बघा काय जबरदस्त आलेत. धरत का नाहीत मला ते समजत नाहीत. एक काकडी काढलेली होती मागच्या वेळेला आणि एक तर काकडी मोठी झाली होती पण ती ॲक्च्युली पाखराने खाऊन खराब करून टाकली. आणि याच्यावरती आपल्याला काहीतरी आता करायला लागणारच आहे म्हणजे जेणेकरून आपल्या काकड्या व्यवस्थित राहतील अशा. फुलं बघा काय जबरदस्त येतात. हे बघा असे होतात काकड्या. बघा ही कुचली आहे बघा. ही काकडी इथेच कुचवून गेली. तिकडे एक वरती धरते ते बघा. ती बघा ही बघा एक काकडी धरते म्हणजे एक काकडी आपल्याला भेटणार आहे. आणि ॲक्च्युली 5 मगा संपल्यात म्हणून नशीब आपण हात वगैरे लावू शकतोय. नाहीतर 5 मगा असतं तर मग कल्याणच झालं असतं सर्वाचं. कारण एक वर्षी मी तसं केलं होतं. भेंडे पण होते आणि काकडी पण होती. 5 मगा सुरू होते आणि मी भेंड्यांना पण हात लावला होता आणि काकडींना पण. ते काकडी पण कडू झाली होती आणि भेंड्यांच्या जेवढे रोपांना हात लावले होते ना तेवढे पूर्ण कडू झाले होते. आणि हे ॲक्च्युली मी फक्त ट्राय करण्यासाठी केलं होतं की बघूया होतं का ॲक्च्युअलमध्ये कडू. पण झालं होतं. म्हणजे पहिल्यापासून सांगत आलेलं काही आहे सत्य त्याच्यामागे. 5 मगातनं तर आपल्या 5 मगा संपल्यात आणि आता 10 मगा काहीतरी आहेत त्या सुरू आहेत. आपल्याला पण ह्याच्या बाबतीत काय एवढं असं नाही माहिती पण पप्पा मम्मी म्हणतात की संपल्यात म्हणून आता 10 मगा सुरू आहेत. इकडे जुगाड करून ठेवलेलं आहे. माकडं खूप सतवतात. खूप म्हणजे खूप एवढी सतवतात की भरपूर. हे बटले जुगाड ठेवलं आहे बघा असं वाजायला. मग हवा आली की असं वाजत बसतं टिंग टिंग टिंग. त्याच्यासाठी आपण लावून ठेवले. इथे काकडी आहे बघा बारीकशी. इथे काकडी धरते आपली म्हणजे बऱ्यापैकी आहेत काकड्या. इथे एक धरते हे बघा. म्हणजे छोटी 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 काय म्हणतात त्याला पिपरं की कुकरं काय त्याला बोलतात ती शायद धरतात. हे बघा इथे पण एक काकडी आपली धरते. शायद गणपतीतून आपल्याला भेटतील काकड्या बऱ्याचशा खायला. गणपतीसाठी पण भेटेल खायला. इकडे आपण हळद लावले आहे बघा. हळदीचा मांडा एवढा किल्ला आहे. आपण काय हळद असते ती आपण बाजारातून आणत नाहीत. आपली घरची घरी सगळं काय होममेड. जेवढं होममेड आपल्याला करता येईल तेवढं आपण करतो. एकदम तेच आपल्यासाठी सध्या हेल्दी आहे. बाजारातल्या गोष्टी खाण्यासारख्या सध्या नाही बाकी राहिल्या त्याच्यासाठी. तर असं थोडं थोडं काय ना काय करून ठेवलेलं आहे. इकडच्या खालच्या बाजूला तुम्हाला माहितीच असेल आपल्या नारळी आहेत. जास्त नाही एक 4-5 नारळी लावून ठेवलेले आहेत आपण. थोडंफार लावून ठेवलेलं आहे आपण. आणि इकडच्या बाजूला पण आपण काय ना काय असं थोडं थोडं करून लावत गेलेलं जेणेकरून आपल्याला खायला भेटेल. आता तिथेच बघितलं भेंडे लावलेले आहे आपण, काकडी लावलेली आहे, त्याच्यानंतर अजून काय वाल लावलेले आहेत आपण. असे छोटे काय ना काय लावून ठेवलेले आहेत आपण. ही आहे आमची ॲक्च्युअलमध्ये लिंबीन. ही खूप वर्ष धरत नव्हती. खूप वर्ष म्हणजे खूप वर्ष आली लिंबिनीला. असं कधीतरी होतं की लिंबीन लावून काय असं वाटतं की काय फायदाच नाही कारण धरतच नाहीत. पण ही आमची यंदापासून लागले धरायला आहे बघा. हे बघा लिंबिनीची झाडं म्हणजे लिंबिनीचं झाड सध्या आता सुरुवात झाले धरायला मस्तपैकी.
केळ पण धरले, केळीला पण एक गड आलाय. कोका काढून घेऊन जायला पाहिजे भाजी बनवायला. कोक्याची भाजी पण मस्त लागते. तो पण काढून एकदा घेऊन जायला पाहिजे. वायर बघून मस्तपैकी त्याच्यामध्ये जवला सुकाट वगैरे टाकून मस्तपैकी बनवायची. भारी लागते एक नंबर. आणि इकडे अजून तरी मला लिंबू नाही तेवढीच, बाकी पण काढलेली होती थोडीशी. इकडे आपलं पेरविणीचं झाड आहे. हे छोटं आहे अजून, त्याला अजून काय एवढ्यात काय नाही आहे, कायच नाही अजून एवढ्यात लागला त्याला. अननस बघा आपण काय लावून ठेवलेले आहेत. आणि मागच्या वेळेला खूप अननस काढलेले होते. एक 5पेक्षा प्लस असतील, म्हणजे एक 8-9 तरी आपण काढलेले होते. मस्त आले होते एकदम मोठे मोठे अननस, जबरदस्त मजा आली होती खायला. पण इथे आपलं गावठी ना, म्हणून जरा बरं वाटतं आपल्याला खायला. आणि इकडे आपण मस्तपैकी पाऊस पण आला बघा. हा आहे आपली पडवळ. हे बघा, ही आपली पडवळची वेल आहे. बरोबर घराच्या बाजूला लावून ठेवलं आहे. आणि हे आपण करून ठेवलं आहे बघा, साड्या लावल्या आहेत. इकडून पण एक लावले, तिकडच्या बाजूला पण एक लावलेले आहेत. कारण काय होतं, माकडं ते बघा, इथे चिंच आहे, त्याच्या बाजूला साय आहेत. हे बघा सगळी झाडं आहेत ना, जवळ आहेत, त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली येतात. आता इथे पपया, हा बघा पपया आपण वरती धरला होता. लास्ट टाइम खूप धरला होता. माकडं आली, घरावरती चढली आणि सगळं पपई खाऊन गेली. काय बोलणार सांगा. पडवळ बघूया, एकतरी मागे एक धरला होता, नजर लागली, बाई कुसून गेलं असं झालं. तर यावेळेला बघूया आहेत का पडवळ अजून तरी. हा आहे धरला, एक पडवळ धरला आहे. थोडंफार मोठा आहे, मस्तपैकी आहे. पडवळ धरतात आताची. मागे खूप धरली होती पण ती सगळी कुसली. आणि ॲक्च्युअलमध्ये पाखरं खूप त्रास देतात, खूप म्हणजे खूप जबरदस्त. हे बघा इकडे बघूया आपण, पडवळ आहे का धरलेले. हे बघा एकच आहे, मस्तपैकी धरला आहे. ते बघा तिकडे धरला आहे. अजून कुठे आहे का, अजून नाही, एकच दिसतं आपल्याला सध्या तरी. पण होते ॲक्च्युली अजून एक कुठेतरी होतं, पण कुठे होतं ते आपल्याला आता समजत नाही, कारण आपण रेग्युलर नाही ना बघत. तेवढं एकच आहे. पाखरं खूप खातात हो. सगळी फुलं आलेली आहेत ना, आता ही मस्तपैकी आलेली आहेत फुलं. हे बघा बारीक बारीक पांढऱ्या कलरची. हे बघा ही अशी. हे आता सकाळी बघायचं, पाखरं येणार, वेचायला सुरुवात करणार. अशा प्रकारे सर्व होऊन जातं. हे आपल्याला झाड पण आज लावून टाकायचं आहे. हे बघा हे आहे बिमलीचं झाड. आयरोईन घेऊन आली होती. हे लग्नाच्या अगोदर मला आयरोईन घेऊन आली होती. आयरोईन दिलं होतं आपल्याला लावण्यासाठी. ते झाड पण आपल्याला लावायचेत. इकडे बघा, हे माहिती असेल, हे खूप जणांच्या दारामध्ये असते वेल, माहिती असेल बघा. ही गोकर्णाची आणि याची, ह्या गोकर्णाच्या फुलांची चहा एक नंबर होते. ब्युटी बोलतात त्याला. मस्तपैकी एकदम छान लागते चहा त्याची. तर चला आपण पहिला ती झाड पण लावून घेऊया. तर असं आपण छोटं काय ना काय आपल्या परिसरामध्ये लावून ठेवलेलं आहे. आणि एकदम छान आहे मस्तपैकी. थोडं धरायला पण सुरुवात झालं आहे आणि हेल्दी खायला आपल्याला भेटतं आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही वाटत. मस्तपैकी एकदम वाटतं. तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आठवणीने शेअर पण करा. तर मग चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.